गृहिणींचा सगळ्यात आवडता जिव्हाळ्याचा जो आहे ना, हा किती लिटरचा असेल? खास मिसळ असेल ना तर याची आवर्जून आठवण येते आणि लज्जत वाढते मिसळची. छान आहे, खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि याच्यावर आपल्याला ऑफर आहे ते आपल्याला नंतर सांगणारच आहे. तर या खूप छान असं कुकरचं कलेक्शन आहे मिसळसाठी किंवा भाजीसाठी जी नमस्कार, मी सुरेखा. आज आपण आलेलो आहोत आपल्या परिसरामधील सर्वात मोठं गृहोपयोगी आणि भांड्यांचं दुकान. आपल्या परिसरातील म्हणजे वडगाव शेरी, विमाननगर, कल्याणी नगर, चंदन नगर, खराडी आणि वाघोली आणि आजूबाजूचा परिसर, या एवढ्या परिसरामधील सर्वात मोठं असं हे दुकान आहे, गृहोपयोगी स्टील भांड्यांचं दुकान. चला आता आपण दुकान पाहूया. सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी दिसतात ती ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी आहेत, डबे आहेत, कढई आहे, ॲल्युमिनियमचे तवे आहेत, मोठे टोप आहेत, पाण्यासाठी त्या तवली येतात ते आहे, पुन्हा इथे इडलीचा कुकर आहे, मोठ्यात मोठा डबा सुद्धा आहे ॲल्युमिनियमचा. स्टीलचे सुद्धा डबे आहेत. स्टीलचे डबे सगळ्यात लहान साईज पासून किती चालू होतात ते सुद्धा दाखव बरं. हो, यात एकूण किती आहेत? टोटल एकूण याच्यामध्ये मोठे 6 आणि 12 म्हणजे 12 डबे यामध्ये येतात. गृहिणींचा सगळ्यात आवडता जिव्हाळ्याचा जो आहे ना, हे बकेट मला खूप आवडले. हे मिसळसाठी किंवा भाजीसाठी जी तांब्या पितळेचे बकेट येतात ना, ते अतिशय छान आहेत आणि सर्व साईज मध्ये हे उपलब्ध आहेत. हे बकेट ही छोटी साईज आहे आणि ही सगळ्यात छोटी साईज आहे. डायनिंग टेबलवर हे खूप छान वाटतं आणि खास मिसळ असेल ना तर याची आवर्जून आठवण येते आणि लज्जत वाढते मिसळची. छान आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तांब्या पितळच्या भांड्यांचं कलेक्शन सुरू होतंय. तर अतिशय सुंदर अशा समया आहेत, अगदी छोट्या समईपासून तर मोठ्या समईपर्यंत खूप छान सुंदर अशा डिझाईनच्या पितळेच्या समया या ठिकाणी आहेत. आपल्याला देवघरात लागणारे सर्व मूर्त्या आहेत, घंटी, सुंदर अशी समई, हे घंगाळ आहे आणि हे मोठा कलश आहे. लहान आणि मोठे सर्व प्रकारचे कलश या ठिकाणी आहेत. तांब्याची टाकी आणि पाण्याचा सुद्धा मटका आहे. छान आहे, सुंदर आहे बरं का. हे सुद्धा टाकी आहे, हंडा आहे. अरे वा, मटका, टाकी, हंडा तांब्या पितळेचे खूप सुंदर दिसतात. आणि तुझ्या मागे जे आहेत ते दिव्याचे प्रकार आहेत. डायमंड दिवा, डायमंड दिवा दाखव बरं. लामण दिवा आहे का हा? छान. तर आता या ठिकाणी सुरू होतंय, हे सगळे बॉक्सेस आहेत. तर आपण त्यांना विचारूया हे बॉक्स सगळे कसले आहेत. मध्ये सगळे मिल्टन, डबलिन, सेलो, इतर सगळे मोडवेअर वगैरे कंपनीच्या बॉटल भेटेल. अर्धा लिटर पासून ते 1 लिटर पर्यंत सगळं नॉर्मल बॉटल, हॉटेल कोल्ड बॉटल पण भेटून जाईल. आपल्याकडे सर्व प्रकारचे टिफिन पण भेटतील, जेणेकरून मिल्टन, सेलो, डबलिन सर्व ब्रँडेड टिफिन पण भेटतील, जेणेकरून त्याच्यातनं लीक वगैरे पण नाही होत, गरम वगैरे पण राहतं. त्याच्या आतमधले डबे स्टीलचे, जेणेकरून याच्यातनं लीक नाही होणार, जे ट्रेड डबे राहतील. ट्रे हा आईस बॉक्स आहे. अच्छा, हा आईस बॉक्स आहे, तो दाखव बघू. हा आईस बॉक्स, आईस बॉक्स आहे. म्हणजे आपण हे प्रवासासाठी नेऊ शकतो आपण. ह्याच्यामध्ये कंपनीनं थंड असं राहतं पाणी, असं सांगते. जिम साठी लागणारी वस्तू, शेक वगैरे. 10 किलो थर्मस आहे, जेणेकरून ऑफिसला वगैरे पण आपण कॅरी करू शकतो. काही असो, गरम राहतं.
ते सांगशील का? ह्याच्यामध्ये कुकर आहेत आपले 1.5 लिटर 1 लिटर पासून ते पूर्ण आपले 10.5 लिटर किंवा 12 लिटर 14 लिटर सगळ्या प्रकारचे कुकर भेटतील. ह्याच्यामध्ये आपले ट्रायप्लाय कढया वगैरे डोसा. या ठिकाणी जे बॉक्सेस आहेत इथे आहे ट्रायपॉडच्या कढया आहेत आणि डोशासाठी वगैरे जे आपल्याला तवे लागतात ते सगळ्या प्रकारचे तवे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पॅन आहेत या ठिकाणी आणि कढया आहेत. आणि तुम्ही पाहतायत ही जी स्टीलची भांडी आहेत ही आपल्याला वजनावर मिळणार आहेत आणि सगळ्या प्रकारचे ताट आणि प्लेट्स आणि ट्रे आहेत. ताटांच्या डिझाईन सुद्धा खूप चांगली आहेत जेवणाच्या ताटांसाठीच्या. तर ही भांडी वजनावर आहेत. पुन्हा इथे ट्रायपॉडच्या कढया, अल्युमिनियमच्या कढया, स्टीलच्या कढया ह्या सुद्धा अतिशय छान डिझाईन आहेत. तर एकंदरीत सगळ्या दुकानामधलं जे कलेक्शन आहे ते मला खूपच आवडलं आहे. पण ह्या दुकानाचं अजून खाली पण काही वस्तूंचं कलेक्शन आहे तर ते आपण सुद्धा तुम्ही पाहतात वेगवेगळ्या मिक्सरचे कलेक्शन आहेत. आता खाली जाऊन आपण पाहूया की काय काय आहे. आणि आता आपण पाहिलं की शेगड्यांचं खूप मोठं कलेक्शन आहे. तर हे कलेक्शन संपल्यानंतर या इथे बघा मिक्सरचं कलेक्शन चालू होतंय आणि अतिशय सुंदर अट्रॅक्टिव्ह असे मिक्सर आहेत. तेही ब्रँडेड आहेत आणि सुंदर असे त्यांचे डिझाईन आहेत. जे नवीन जुन्या मिक्सरचे आपण डिझाईन पाहतो कसे होते, आता हे नवीन आलेले डिझाईन आहेत. खूप सुंदर असे डिझाईन आहेत बरं का. वेगवेगळ्या छान अशा अट्रॅक्टिव्ह कलर मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत हे मिक्सरचे कलर. या ठिकाणी ही आपण पाहतोय ती इंडक्स शेगडी आहे आणि हे काय आहे? पॉपअप टोस्टर. अच्छा, टोस्टर आहेत. कुकरच्या सेक्शन मध्ये तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर कुकर आहेत. वेगवेगळे डिझाईन आहेत, मॉडेल आहेत, वेगवेगळे छान ब्रँडेडचे कुकर आहेत. ते सुद्धा अगदी 1 लिटर 2 लिटर 3 लिटर 4 लिटर 5 6 आणि 7 8 लिटर पर्यंतचे कुकर या ठिकाणी अवेलेबल आहे. तर इतकं छान कुकरचं कलेक्शन इथे आपल्याला पाहायला मिळतं. आता तुम्हाला मी दाखवणार आपल्याकडे काचेमधले ग्लासवेअर मॉडेल सगळ्या शेगड्या. आपल्यापाशी सूर्या, ज्योती, प्रेस्टीज, ग्लेन सगळं फेबर वगैरे सगळे ब्रँडेड शेगड्या भेटतील. शेगड्यामध्ये व्हरायटी असं आहे की नॉर्मल बर्नर जे पितळे आहेत ते पण भेटतील आणि 3D बर्नर मध्ये पण भेटतील. जेणेकरून आता हे प्रेस्टीजची शेगडी सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. हे ब्रँडेड शेगडी आहे सध्या. ओके, ही प्रेस्टीजची आहे का? हो, प्रेस्टीजची आहे. आणि इथं पण लावलेले सगळं प्रेस्टीजचे आहे, सूर्याचे आहे, ज्योतीचे आहे, ग्लेनचे आहे, फेबरचे आहे, सर्व ब्रँडेड आहे. मला काय विचारायचं, याच्यावर समजा गरम काही पडलं किंवा ओतू गेलं तर हे काचेचं आहे ना? तर काचेमध्ये मॅडम असं असेल की काय उत वगैरे जर गेलं तर ह्याला एक डीप ट्रे म्हणून आहे, जेणेकरून हे काढून तुम्ही क्लीन करून तुम्ही व्यवस्थित हाय असं याच्यावरती ठेवू शकता. आणि हे मेन म्हणजे हेवी पॅन सपोर्ट येईल. जेव्हा तुम्ही याच्यावरती काय पातेली वगैरे ठेवलात, जेव्हा काय फिरवत असता तर ते नाही हलणार. हे पण दाखव, हे पण मजबूत आहे. हे पण तसंच आहे, सेम डीप ट्रे वगैरे येईल आणि हेवी पॅन सपोर्ट वगैरे येईल. हे शेगडे आपल्याकडे सध्या स्टील मध्ये सूर्या मॉडेल कंपनीचे आहे, ज्योतीचे आहे, सगळ्यात हेवी आहे. याला बाहुबली मॉडेल असं बोलते शेगडीला. आणि प्लस हे 3D मॉडेल मध्ये आहे, जेणेकरून याच्याने 30% गॅस सेव्हिंग होतो. आपलं भांडे वगैरे काही नाही पडत. आता 3Dचा कारण हे असं आहे, जे आपला रेग्युलर पितळीचा जो बर्नर असतो 3 बर्नरचा 1 बर्नर बनवलेले असतात, जेणेकरून याचा काय उपयोग होतो की जेव्हा हे भांडे जे होल्स जे असतात पातेल्याच्या बाहेर जातात साध्या बर्नरचे, हे काय होतं होल जे असतात लहान फाकतात, त्याच्यामुळे काय होतं वेस्ट गॅस जातो. हे साधा झाला. आता हे ब्रँड मध्ये येतात 3D मॉडेल मध्ये, हे होल जे आहे ते हाय असे राहतात. याच्या होल मध्ये काय प्रॉब्लेम नाही आहेत, होल्स वगैरे व्यवस्थित राहतात, पातेल्याच्या बाहेर पण नाही जात, त्यामुळे 30% गॅस सेव्हिंग होतो.
तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किचन मध्ये आपल्याला पोळ्या ठेवण्यासाठी जे हॉटपॉट लागतात, हॉटपॉटची भांडी, ती सुद्धा वेगवेगळ्या आकारामध्ये आणि डिझाईन मध्ये लहान मोठी साईज या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर इथे किटल्या आहेत सुंदर सुंदर अशा तेलासाठीच्या, तेही सुंदर असे छान लहान मोठ्या अशा आकारामध्ये त्या किटल्या आहेत. बाटलीच्या स्वरूपात सुद्धा ह्या स्टीलच्या किटल्या आहेत. पुन्हा इथे बाजूला आता तुम्ही जर विचार करत असाल नवीन वर्षासाठी नवीन चहाचे कप, तर ते सुद्धा अगदी नवीन नवीन डिझाईन मध्ये इथे उपलब्ध आहेत. छान डिझाईन आहेत चहासाठी कप. तर आता हे सगळे डिझाईन्स आणि वस्तू मी तुम्हाला दाखवून झालेली आहे. तर आता आपण मेन मुद्द्याकडे येणार आहोत लवकरच. हे आहे आपलं मेन मुद्दा, म्हणजे 50% सेल. 50% आपल्याला वस्तूंवर जे ऑफर आहे ते आता लवकरच आपण समजून घेणार आहोत. मंडळी, व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे तो आता 2 भागामध्ये करण्यात येईल. तर उद्या पुन्हा आपण या शॉपमध्ये येणार आहोत आणि आपल्यासाठी ज्या त्यांनी ऑफर उपलब्ध केल्या आहेत आणि स्कीम, त्या आपण समजून घेणार आहोत पुढील भागात.